Hello everyone. Today we learn about Maxwell displacement current. Without wasting any time, let's begin. Maxwell displacement current. The rate of change of charge per unit time is called as conduction current. ओके बघा कंडक्शनमध्ये आपण काय म्हणतो करंट कसा फ्लो होतो की पर्टिक्युलर चार्ज काय आहे तुमचा पर्टिक्युलर टाईमवरून तुमचा काय होतो आहे चार्ज होतो आहे पर्टिक्युलर चार्ज जी आहे ती काय होती चेंज होत आहे विथ रिस्पेक्ट टू द टाईम यालाच आपण काय म्हणतो कंडक्शन करंट म्हणतो आहे ना म्हणजेच काय म्हणतो आहे की तुमच्या ज्यावेळेस सर्किटमध्ये करंट कसा फ्लो होतो पर्टिक्युलर त्या म्हणजे चार्ज होण्यासाठी तुम्हाला म्हणजे चार्ज आहे ती काय होत आहे चेंज होत आहे है ना फॅराडेज लॉमध्ये आपण डिस्कस केला होता ना की करंट कसा इंड्यूस्ड होतो की ज्यावेळेस फ्लक्स चेंज होत असेल तर करंट काय होतो इंड्यूस्ड होतो तर तसंच आपण कंडक्शनच्या केसमध्ये आपण म्हणू शकतो की काय होत आहे तुमची जे चार्ज जी आहे ती चार्ज काय होत आहे चेंज होत आहे पर्टिक्युलर टाईमच्या रिस्पेक्टवरून त्याला जे काही टाईम लागत असेल यालाच आपण काय म्हणतोय कंडक्शन current but displacement current does not have the significance of current in the sense of motion of charges. ओके याला आपण कंडक्शन करंट तर म्हणू शकतो पण डिस्प्लेसमेंट करंट म्हणतोय का नाही है ना म्हणजे डिस्प्लेसमेंट इथे या कंडक्शन करंटच्या केसमधला आपण डिस्प्लेसमेंट करंट नाही म्हणू शकतो. द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट वेक्टर डी विथ टाइम इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट करंट. ठीक आहे डिस्प्लेसमेंट करंट आपण कशाला म्हणू शकतो तर बघा लेट्स सी अ डायग्राम. ओके बघा डायग्राममध्ये आपण दोन कॉईल कन्सिडर केलेली आहे किंवा पॅरलल प्लेट कॅपॅसिटर आपण म्हणू शकतो याला. तर बघा फर्स्ट आणि सेकंड केस आहे. ठीक आहे तर आपण दोन प्लेट कन्सिडर केलेली आहे पॅरलल प्लेट कन्सिडर केलेली आहे आणि त्याला आपण दोन्ही प्लेटला आपण काय केलेलं आहे व्होल्टेजनी कनेक्ट केलेला आहे. ठीक आहे तर बघा ज्यावेळेस म्हणजे बॅटरी सोर्स आपण काय केलेली आहे बॅटरी कनेक्ट केलेला व्होल्टेज एक्सटर्नल सोर्स अप्लाइड केलेली आहे. तर बघा बॅटरी काय होईल तुमची की जी पॉझिटिव्ह म्हणजे काय होईल तुमची जी व्ही आहे तर त्याची जी लेफ्ट साईड आहे म्हणजे बॅटरीची पॉझिटिव्ह टर्मिनल आपण काय केलेली आहे एका प्लेटला कनेक्ट केलेली आहे आणि बॅटरीची निगेटिव्ह टर्मिनल हे आपण काय केलेली आहे आणि दुसऱ्या प्लेटला आपण कनेक्ट केलेला आहे. तर काय होणार म्हणजे बॅटरीची पॉझिटिव्ह हे कुणाकडे जाईल प्लेट फर्स्टला है ना जी बॅटरीची जी पॉझिटिव्ह टर्मिनल आपण जे प्लेट फर्स्ट कन्सिडर केली म्हणजे अटॅच केलेली आहे तर ज्यावेळेस मी एक्सटर्नल व्होल्टेज अप्लाइड करेल तर त्यावेळेस ती काय होणार जी फर्स्ट म्हणजे जे पॉझिटिव्ह चार्ज आहे ती काय होईल ग्रॅज्युअली ॲकोमलेटेड होतील फर्स्ट प्लेटला आणि जे निगेटिव्ह चार्जेस आहे ते कुठे ॲकोमलेटेड होतील निगेटिव्ह चार्जला है ना. तर बघा डिस्प्लेसमेंट आपण करंट कशाला म्हणतो की सपोज कन्सिडर करा की एक कंडक्टिंग वायर आहे आणि त्या कंडक्टिंग वायरमध्ये काय मोशन करतात इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात है ना आणि जर मी त्याच्याच ॲप्रॉक्सिमेट पॅरलल म्हणजे त्याच्याच वरती जर मी एक निडल ठेवला तर तो काय होणार डिफ्लॅक्शन होणार ना कारण की जर तो इलेक्ट्रॉन फ्लो होत असेल तर काय होतो तिथे त्याच्याच सर्क्युलर लूपमध्ये काय फॉर्म होतं मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होतात. तर म्हणजे तो काय होईल तुमचा तिथे जर आपण निडल ठेवला असेल तर तो काय करेल डिफ्लॅक्शन करेल. तर या केसमध्ये आपण काय कन्सिडर करतोय की या केसमध्ये जे तुमची पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज काय होते हळूहळू जाऊन काय होते जे जमा होतोय है ना. तर बघा करंट म्हणजे ज्यावेळेस तो काय होतं सर्किटमध्ये तुमचा करंट फ्लो होतोय तर इथे पण मॅग्नेटिक फील्ड असेल ना म्हणजे तुमची ही काय असेल राईट साईडला मॅग्नेटिक फील्ड डिफ्लॅक्शन करेल आणि लेफ्ट साईडला सुद्धा डिफ्लॅक्शन करेल. पण या दोन प्लेटच्या मिडलमध्ये जे निडल आपण कन्सिडर करतोय म्हणजे मॅग्नेटिक फील्ड जे कन्सिडर करतोय तो काय डिफ्लॅक्शन करेल का कारण की बघा आता सर्किटमध्ये तर करंट फ्लो होतोय ना तर आपण म्हणतोय की पॉझिटिव्ह चार्ज चालले निगेटिव्ह चार्ज चालले म्हणजे राईट साईडला करंट फ्लो होत आहे निगेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह चार्जकडे करंट प्रेझेंट आहे तर तिथे मॅग्नेटिक फील्ड प्रेझेंट असेल है ना. निगेटिव्ह साईडकडे करंट फ्लो होत आहे म्हणजेच तो तिथे सुद्धा मॅग्नेटिक फील्ड डिफ्लॅक्शन करेल. पण दोघा प्लेटमध्ये कुठल्याही प्रकारचा काय होतोय कुठल्याही प्रकारचा आपण करंट फ्लो होतोय का कारण की इथे तर दोन्ही इथे काय होतंय पॉझिटिव्हकडे येऊन इथे स्टॉप झाले तर निगेटिव्ह चार्ज ॲक्युमुलेट झाले तिथे स्टॉप झाले दोघांमध्ये कुठलाही चेंजेस होतोय का नाही है ना. म्हणजे मग इथे का निडल डिफ्लॅक्शन करतोय
कारण मॅक्सवेलनी हे प्रूफ केलं होतं की ज्यावेळेस या दोन पॅरलल प्लेट्स आहे तर हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एकमेकांना काय करत आहे, इलेक्ट्रिक फील्ड क्रिएट होतो, एकमेकांचा काय क्रिएट होतोय, त्याच्यामुळे जे मध्ये जे दोघांच्या प्लेटच्या मधल्या बिटवीनमध्ये दोन्ही प्लेटच्या मध्यभागी काय होतोय, मॅग्नेटिक फील्ड डिफ्रॅक्शन करतोय है ना. म्हणजे जिथे इलेक्ट्रिक फील्ड क्रिएट होईल तिथे काय होणार, मॅग्नेटिक फील्ड डिफ्रॅक्शन करेल. तर यालाच आपण काय म्हणतोय, डिस्प्लेसमेंट करंट है ना. तर इट इज फायनाइट व्हॅल्यू इवन द परफेक्ट वॅक्यूम द डिस्प्लेसमेंट करंट इज अ गुड कंडक्टर is completely negligible compared to the conduction current at any frequency lower than the optical frequency. The conduction current is phased with the electric field intensity while the displacement current leads the electric field by pi by 2 radian. To understand the concept, consider circuit of parallel the plate capacitor as shown in figure. The capacitance is given by C is equals to epsilon A upon D, where A is the area of plate and epsilon permittivity of dielectric medium present between plates. And D is a separation between प्लेट. ओके, तर आपण बघा दोन पॅरलल प्लेट्स कन्सिडर केलेली आहे. तर काय आहे, सी इज इक्वल्स टू काय म्हणतो, इक्वेशन काय आहे, सी इज इक्वल्स टू ॲप्सिलॉन ए अपॉन डी. तर ए काय आहे, त्यांची एरिया, त्या प्लेटची एरिया, आणि ॲप्सिलॉन जी आहे परमिटिव्हिटी त्या डायइलेक्ट्रिक मटेरियलची जी त्या दोघां प्लेटमधली, आणि डी जी आहे त्या दोघांचा सपरेशन करतोय. तर नाव conduction current in wire I is equals to dq by dt, but q is equals to cv. Therefore I is equals to c into dv upon dt is equals to epsilon. मग epsilon काय आहे, a upon d into dv upon dt is equals to a rho by dou t into epsilon v upon d. Due to the other variables differential changes to partial derivative, the electric field in the capacitor is E is equals to V upon D, and displacement vector is given by D is equals to epsilon E. ओके, तर इलेक्ट्रिक फील्ड जी कॅपॅसिटर आहे ती काय मिळाली, E इज इक्वल्स टू काय आहे, V अपॉन D. म्हणजेच काय आहे, डिस्प्लेसमेंट करंट इज गिवन बाय D इज इक्वल्स टू epsilon E. Therefore D is equals to epsilon E is equals to epsilon into V upon D. Therefore I is equals to A into rho t, A into dou by dou t into epsilon V upon D is equals to A into dou D by dou t. तर आपल्याला इक्वेशन काय मिळेल, म्हणजे हा जे इक्वेशन आहे I काय मिळालेला आहे, ए काय आहे, ए इंटू रो टी इंटू ॲप्सिलॉन व्ही अपॉन डी, तर इज इक्वल्स टू ए इंटू डो डी बाय डो टी. तर या इक्वेशनमध्ये आपण ऑर फॉर्ममध्ये सुद्धा लिहू शकतो की आय अपॉन एला इकडे आणलं म्हणजे ती साईन काय होऊन जाईल तुमची अपॉनची, इज इक्वल्स टू काय मिळालं आपल्याला, डो डी बाय डो टी. याला म्हणा इक्वेशन 1. न्यू I upon A gives the current density, hence the quantity dou by dou t can be interpreted as density of current which must flow between a pair of plates of the capacitor is called as displacement current.